नर्मदे हार आज 18 मार्च आणि आम्ही जो आलेलो आहे सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक हतिया बाबा आश्रमात। या ठिकाणी आमच्या आश्रमवासीय या आश्रमात आलेले परिक्रमावासीय या अतिशय आनंदात आहे, कारण यांचा आजचा हा लास्ट दिन आहे आणि उद्याला या आमच्या सर्वांची परिक्रमा पूर्ण होणार आहे। अशा पद्धतीने ज्येष्ठाच्या विचारामध्ये मग्न झालेले आहेत आणि आता बाहेर मंदिराचा परिसर आश्रमाचा परिसर दाखवतो आणि अशा पद्धतीने बघा हे पूर्णपणे रोषणाई केलेली विद्युत रोषणाई बघा सर्व आश्रम आणि ह्या आश्रमातील जे विश्वस्त आहे यांनी येऊन ह्या मंडळाने आम्हाला सर्वांना जेवण वाढलं जेव घातलं। हे सगळे विश्वस्त आहे पदाधिकारी गावचे। इकडे काही परिक्रमावासीय हे या टेंटमध्ये त्यांनी झोपलेले आहे, कारण मध्ये पूर्ण फुल आहे, पूर्णचे पूर्ण आश्रम पॅक आहे। त्याचबरोबर आता इथं समोर श्री शंकर भगवान यांचं मंदिर आहे, खूपच छान। या झाडांवरती इकडे विद्युत रोषणाई केलेली आहेत आणि बघा परिसर अतिशय खूपच छान आहे। या ठिकाणी श्री सिद्धिविनायक हतिया बाबा आश्रम बघा। इथं आल्यानंतर श्री शंकर भगवान यांच्या मंदिरात आपण जात आहोत। प्रथमतः दरवाजातच नंदी महाराज इथं विराजमान आहेत। अतिशय भारी कलर दिलेला आहे, कासव ही बलदार चोपदार इथं दाखवलेले दरवाजामध्ये। इथं आल्यानंतर ही शंकर भगवान यांची ही पिंड आहे, ही महाकाल उज्जैनला आहे अशा पद्धतीचं इथं पिंड दाखवलेले आहे। या ठिकाणी इथं हे कार्तिक स्वामी आहेत, कार्तिक स्वामी। या ठिकाणी देवी माता आहे, जय माता दी। गणपती भगवान हा राम दरबार आहे आणि ह्या नर्मदा मैया त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, नर्मदा मैया की जय अशा पद्धतीचं आहे। हे त्रिशूळ डमरू इथं आहे, शंकर भगवान यांची पिंड बघा। इथून पुढे आपण पुढचं मंदिर बघणार आहोत। इकडे सत्यनारायणजी बियाणे द्वारा त्यांचं इथं देवदेवतांची स्थापना केलेली आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला श्री मारुती अंजनी सुता वायसता पवनपुत्र महारुद्र बलभीम असा मारुती राया यांची जी मूर्ती आहे, यांचं जे मंदिर आहे ते आपण बघणार आहोत। हा मंदिराचा परिसर अतिशय छान आहे। पुढून ह्या रोडवरनं गाड्या येतात, मोठा रस्ता आहे। इथं आल्यानंतर प्रथमतः आपल्याला मारुती राया बघा, मारुती राया इथं विराजमान आहेत बघा। ही मारुती राया इथं ह्या देवी माता नर्मदा मैया आणि अशा पद्धतीचा हा जे दृश्य आहे अतिशय खूपच छान आहे। खूपच आपल्याला इथं आल्यानंतर इथून हलूशी वाटत नाही असं हे यज्ञ मंडप आहे। आणि आता इथून पुढे आम्ही ओंकारेश्वर या बाजूला जात आहोत आणि आमचा एकच घोष आहे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर।